वीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवा समारंभं शंकराचार्यमध्यमम् अस्मदाचार्यं पर्यंतं वंदे गुरुपरंपरा. हा शंकराचार्यांचा ध्यानाचा श्लोक आहे. मी आत्तापर्यंत बऱ्याचदा तो शोधला, शेवटी आज तो मला मिळाला आणि एकदा मिळाला तर 2-3 ठिकाणाहून मिळाला. सदाशिवा समारंभाम म्हणजे शंकराचार्य हे प्रत्यक्ष भगवान शंकराचे अवतार आहेत, म्हणून त्यांची परंपरा ही सदाशिव म्हणजे शंकरांपासून सुरू होते. सदाशिवा समारंभाम शंकराचार्य माध्यमम म्हणजे मध्यावर आदी शंकराचार्य आहेत. आणि अस्मदाचार्यम पारयंतम म्हणजे अस्मदाचार्य म्हणजे आज जे शंकराचार्यांच्या पीठासीन आहेत शंकराचार्य, ते पारयंतम म्हणजे त्यांच्यापर्यंत ही जी गुरुपरंपरा आहे त्या गुरुपरंपरेला मी वंदन करतो. वंदे गुरु परंपरा. अशा प्रकारे हा शंकराचार्यांचा ध्यानाचा श्लोक आहे. आपल्या ग्रुपवर टेलिग्रामवर एक आदी शंकराचार्यांचं चरित्र असलेलं एक छोटासा म्हणजे यूट्यूबचा व्हिडिओ होता, तर तो मी ऑडिओ कन्वर्ट करून तो आता पाठवलेला आहे. तो सुद्धा आपल्याला मिळेल. तो एकदा नंतर ऐकून घ्यावा. आपण ऐकू येतं ना? ऐकू येते? हां, ठीक आहे. हां, आता आपले श्लोक म्हणूया. साधना पंचकम. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां, तेनेशस्य विधीयताम् अपि चिते कामे मतिस्त्यज्यतां. पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम्, आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् पूर्णं विनिर्गम्यतां. सङ्गत्सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां, शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु सन्त्यज्यतां. सद्विद्यानुपसेव्यताम् अनुदिनं तत्पादुकासेव्यतां. ब्रह्मैकाक्षरमर्थ्यतां श्रुतिशिरोर्वाक्यं समाकर्ण्यतां. वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयतां. दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां. ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरः गर्वः परित्यज्यतां. देहेऽहमतिरुज्यतां भुजजनैर्वादसमुत्सृज्यतां. शुद्ध्याधिश्च चिकित्सताम् अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां. स्वाद्वन्नं न तु याच्यतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम्. औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यतां. शीतोष्णादिविषय्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम्. एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतस्समाधीयतां. पूर्णात्मा सुसमीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां. प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान्नाप्युत्तरे श्लिष्यतां. प्रारब्धं तिह भुज्यताम् अथ परब्रह्मात्मना स्थीयताम्. आदि शंकराचार्य भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतस्समाधीयतां. पूर्णात्मा सुसमीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां. प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान्नाप्युत्तरे श्लिष्यतां. प्रारब्धं त्विह भुज्यताम् अथ परब्रह्मात्मना स्थीयताम्. यामधला जवळपास 38 भागापर्यंत आपण पाहिले. शेवटचे जे 39 आणि 40 हे 2 भाग आज आपण पाहूया. आणि या पूर्ण श्लोकाचा 5 श्लोकांचा जो फलश्रुती जी आहे ती 6व्या श्लोकामध्ये आहे, ती आपण पाहून आज
शंकराचार्यांच्या या रचनेचं आपण त्यावरचं विवेचन आपल्या दृष्टीने संपवूया. आपल्या ज्ञानाने, आपल्या अल्पज्ञानाने जे काय समजलं असेल तेवढ्यावर आपण समाधान मानूया. पण अजून आपल्याला त्यांच्याबद्दलचं बरंचसं काही शिकायचं आहे. अनेक ग्रंथ त्यांचे आहेत. त्या सगळ्या ग्रंथांचं आपण वाचन आणि अभ्यास करावा, कारण त्यांनीच आपल्याला सांगितलेलं आहे वेदो नित्यमधीयताम. त्यामुळे या सगळ्या ग्रंथांचं वाचन हे साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून 39वी जी पायरी होती त्यामध्ये काल आपण सुरुवात केली होती, प्रारब्धम त्विह भुज्यताम. प्रारब्धम त्विह भुज्यताम. प्रारब्ध म्हणजे काय? प्राक आणि आरब्ध. आरब्ध म्हणजे ज्याची सुरुवात, प्राक म्हणजे पूर्वी झाली. पूर्वजन्मामध्ये पूर्वजन्मामध्ये आपण जे काही केलेलं आहे त्याचा जो एकत्र साठा आहे, क्युम्युलेटिव्ह आपण जे म्हणतो, पुढे चालू काय म्हणतो त्याला, बँकेच्या भाषेत म्हणतात आपले हे सांगतात बरोबर, कॅरीड फॉरवर्ड. तर ते कॅरीड फॉरवर्ड जे आहे ते आपलं प्रारब्ध आहे. म्हणून प्रारब्ध जो आहे त्याचा त्याग करायचा नाही, पण ते प्रारब्ध उपभोगून आपल्याला संपवायचं आहे. म्हणून आणि ते प्रारब्ध आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी पुन्हा आपला जन्म झाला प्रारब्धामुळे. आणि म्हणून या ठिकाणी शंकराचार्य आपल्याला सांगतात की या प्रारब्धाचा सुखदुःखात्मक जे प्रारब्ध आहे ते कसंही असलं तरी आपल्याला शांतपणे ते भोगूनच संपवायचं आहे. त्याला दुसरा काही मार्ग नाही. म्हणून शरीरात असताना जे जे वाईट आणि चांगले घडते ते सगळं प्रारब्धवशात आहे. दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपल्या गीतरामायणामधलं हे आहे. म्हणून जो ब्रह्मज्ञानी असतो तो सुखदुःख उपभोगत असतो, परंतु सुखदुःख उपभोग घेत असताना त्याची असामान्य अशी ब्रह्मज्ञानाची दृष्टी असते. सुख असो किंवा दुःख असो तरी पण त्याच्या मनाची स्थिरता जी आहे ती मात्र तशीच असते. जसं आपण विचार करा, स्वामी विवेकानंद अमेरिकेत जाऊन पोचले. 11 सप्टेंबरचं भाषण होतं आणि 7-8 सप्टेंबरच्या दिवशी जेव्हा ते त्या ठिकाणी पोचले तेव्हा रात्रीची वेळ होती, खूप थंडी होती. का त्यांना काय स्वागत करायला कोणी आलं नाही, काही नाही, कारण ते अपरिचित असेच होते. त्या ठिकाणी एका लाकडी खोक्यामध्ये थंडी वाजू नये म्हणून त्यामध्ये शिरून ते रात्रभर त्यांनी काढली रात्र. आणि सकाळीसुद्धा जेव्हा गावामध्ये फिरायला लागले शिकागोमध्ये तेव्हा ओळखीचं कोणीच नाही, पण दृढ विश्वास जो होता तो आपल्या सद्गुरूंवर होता, सद्गुरूंच्या कृपेवर होता. आणि म्हणून सद्गुरू त्यांचे म्हणजे रामकृष्ण परमहंस सांगतात, गुरुकृपेचा वारा वाहतच आहे, तू फक्त शीड उभा राहा. म्हणजे तू तुझ्या नावेचं बोटीचं शीड जे आहे ते गुरुकृपेच्या त्या म्हणजे दिशेला तू फक्त कर, तेवढं तू काम कर आणि बाकी गुरुकृपा सगळं पुढचं काम करेल. आणि ते पुन्हा एकदा सांगतात की हे कालीमातेचं जे कार्य तुला करायचं आहे, तेव्हा विवेकानंद म्हणतात हे कालीमातेचं काय रे वगैरे काय ते मी काही जाणत नाही म्हणे. तर ते म्हणतात की ती माता तुझ्याकडून हे सगळं कार्य करून घेईल. आणि त्यालाच आपण गीतेमध्ये म्हटलेलं आहे, निमित्त मात्रम भवसव्य साचीन. आणि त्याप्रमाणे प्राप्तस्य प्राप्ती, जे आपल्याला प्राप्त होणार आहे त्याची प्राप्ती आपोआप साधकाला होत असते. त्याच्याबद्दल आपण काळजी करायची नाही, पण आपण आलेला क्षण मात्र भगवंताच्या अनुसंधानामध्ये घालवणं यातच आपलं सगळ्यात श्रेय आहे. म्हणून क्षणाक्षणाला तेच प्रारब्ध पुन्हा पुन्हा निर्माण करून पुन्हा त्या प्रारब्ध आणि कर्म आणि त्याचं पुन्हा भोग या दुष्चक्रामध्ये अडकण्यापेक्षा यातून बाहेर निघण्याचा जो मार्ग असेल तो मार्ग म्हणजे सद्गुरू विचनावर विश्वास. आणि तो विश्वास असेल तर आपण पूर्णात्मा अहम सच्चिदानंद इति म्हणजे ही अवस्था साधकाला सहजपणे प्राप्त होईल. म्हणून प्रारब्धम कर्म किमी चेतत, किमी चेत इति चेतत म्हणजे काय असं विचारलं. एक शंकराचार्यांचा दुसरा ग्रंथ आहे तत्वबोध नावाचा, त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे विवेचन खूप सुंदर रीतीने त्याने केलेलं आहे. आणि म्हणून ही जी पायरी आहे आणि त्याला कसं म्हणतात की जे ब्रह्मज्ञानी आहेत तर त्या ब्रह्मज्ञानी जो आहे त्याचा मग ते देह सोडताना त्याची अवस्था कोणती असते त्याला काही महत्त्व नाही. गीतेमध्ये सांगितलं उत्तरायण पाहिजे, दिवा पाहिजे आणि अशा वेळेस जर मरण असेल तर ते चांगलं आहे. तरी आपण असं पाहतो अनेक संत सत्पुरुष होऊन गेले ज्यांनी दक्षिणायनामध्ये सुद्धा देह सोडला. एक भीष्माचं उदाहरण आहे की ते उत्तरायणाची वाट पाहत होते, पण त्याच्या विरुद्ध इतर बरीच जणं आहेत. जसं आपले ज्ञानेश्वर महाराज आहेत, कार्तिक वद्य 13, म्हणजे असे बरीच जणं आहेत की ज्यांनी दक्षिणायनामध्ये सुद्धा देह सोडला. म्हणजे ही जी ज्ञानी माणसं आहेत
त्यांच्यासाठी, ब्रह्मज्ञानी माणसासाठी असं कुठलाही नियम नाही की हे चांगलं आणि हे वाईट, कारण त्यांचं जीवनच हे पूर्ण, ते जीवनमुक्त असतात. त्यामुळे परिस्थिती कशी असली तरी ते जिवंतपणेच मुक्त झालेले असतात. आणि म्हणून आपुले मरण पाहिले मी डोळा, आता राहिलो उपचारा पुरता, तुकाराम महाराज जे म्हणतात की त्यामुळे ते आता दुसऱ्यांवर करण्यासाठी या देहामध्ये असतात. अन्यथा त्यांचा देह परब्रह्माशी केव्हाच विलीन झालेला असतो. आपल्याला ते आपल्यासारखे दिसतात, आपल्या अज्ञानामुळे ते सुखात आहे, ते दुःखात आहे, हे सगळं आपल्याला अज्ञानामुळे वाटतं. पण अन्यथा ते मात्र परब्रह्माशी प्रत्येक क्षणी एकरूपच झालेले असतात. आणि मग त्यालाच या ठिकाणी म्हणलेलं आहे 40व्या पायरीमध्ये, परब्रह्मात्मना स्थियता, म्हणजे आत्मज्ञानाने त्या परब्रह्म स्वरूपामध्ये नेहमी स्थिर राहावं. आणि त्याला श्रुती असं म्हणतात की ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मविद म्हणजे ज्याने ब्रह्माला जाणलेलं आहे, जो ब्रह्माचं आत्मसात केलेलं आहे, ते ब्रह्मैव भवती, म्हणजे ते ब्रह्मच होतात. आणि मग अहम ब्रह्मास्मी याचा अनुभव ते स्वतः घेत असतात आणि आपल्यालासुद्धा तो अनुभव घेण्यासाठी ते आपल्याला प्रवृत्त करतात. म्हणून ज्ञानी माणूस जिवंत असतानासुद्धा ते ब्रह्मस्वरूपच असतात. असे जीवनमुक्त. आता जीवनमुक्त जे आहेत हे आपल्या संप्रदायाच्या दृष्टीने पाहिलं तर 1-2 मिनटात सांगतो. जीवनमुक्त म्हणून महाराज होते. आपल्या एकेहळी मठापासून 25 किलोमीटर असल्यावर अंतबार म्हणून नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी काळप्पा महाराज नेहमी जायचे, त्या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. तर तिथे त्या काळामध्ये म्हणजे हे जीवनमुक्त महाराज होते. जीवनमुक्त महाराजांना म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या निर्याणानंतर जवळपास 500-600 वर्षानंतर त्यांना अनुग्रह दिला. आणि नुसता अनुग्रह दिला, स्वप्नात दिला असं नसून अनुग्रह देऊन त्यांना स्वतःच्या ज्ञानेश्वर महाराजांनी पादुका दिलेल्या आहेत. त्या पादुका त्या ठिकाणी आहेत. जीवनमुक्त महाराजांनी जशी इकडे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली, तसं त्यांनी जीवनमुक्ती नावाचा ग्रंथ आपल्या मुलांकडून लिहून घेतला. 3 मुलं प्रत्येकाने 6-6 अध्याय लिहिले आणि 18 अध्यायाचा हा पूर्ण ग्रंथ त्या ठिकाणी जीवनमुक्ती नावाचा ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून ते अशा सत्पुरुषांची जी समाधी, अशा सत्पुरुषांचा जो देह आहे तो विदेह कैवल्य असं म्हणतो, कारण ते जिवंतपणेच मुक्त झालेले असतात. म्हणून असा आता आपण आपली जी उपासना आहे त्या उपासनामध्ये आपण शेवटी शेजारतीच्या वेळेस भागवत वाचन झालं की त्यानंतर काही भाग आपण म्हणतो प्रार्थनामध्ये. हां, झालं, ऐकू येतं आहे? हां, आपण उपासनेमध्ये, दैनंदिन उपासनेमध्ये शेजारतीच्या वेळेस एक प्रार्थना म्हणतो. ती प्रार्थना आपण पाहूया की दुःखानळे मी संतप्त देही, तुझ वीण रामा विश्रांती नाही, आधार तुझा मज मी विदेशी, सर्वोत्तमा कै मज भेटी देसी, प्रारब्ध खोटे अभिमान आला, स्वामी समर्थासी वियोग झाला, तेणे बहुक्षिती वाटे मनासी, सर्वोत्तमा कै मज भेट देसी, तुझ्या वियोगे बहुवेदना रे, विवेक नाही आम्हा दिनारे, पडिला संबंधू या दुर्जनासी, सर्वोत्तमा कै मज भेट देसी, संसार चिंता मज वाट तेरे, रामा प्रपंची मन जात सेरे, संसर्ग आहे इतरा जनासी, सर्वोत्तमा कै मज भेट देसी. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे सर्वसाधारण जीवाची अवस्था जी आहे ती यामध्ये वर्णन केलेली आहे. आधार तुझा मज मी विदेशी, म्हणजे आता परब्रह्मापासून आपण वेगळे झालो आणि जीवदशा प्राप्त झाली. या देहामध्ये जन्म झाला, अनेक देहांमध्ये आपले जन्म होतात. त्या प्रत्येक वेळेस मी तुझ्यापासून दूर होतो, म्हणून प्रारब्ध खोटे अभिमान आला. आपलं प्रारब्ध जे आहे ते प्रारब्ध घेऊन आपण या ठिकाणी आता ते भोगण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आणि त्याला आपण अभिमान त्यामध्ये आपण आपला ॲड केला.
स्वामी समर्थाचे वियोग झाला. जेव्हा मी स्वतःला वेगळा समजायला लागलो तेव्हा जे वैभव आपल्या जसं घराण्याचं वैभव आणि मला स्वतःला कर्तृत्व भाव माझ्याकडे घेतला तर त्या मूळ वैभवापासून आपण दूर जातो. आणि म्हणून तुझ्या वियोगे बहुवेदना रे. वेगळं झालं की वेदना आहेत आणि एकत्र असलं तर मग त्यामध्ये सुख आहे. विवेक नाही आम्हा देणारे. हा विवेकसुद्धा आमच्याजवळ नाही. आणि पडिला संबंधू या दुर्जनासे. म्हणजे असं आमचं प्रारब्ध जो आहे ते प्रारब्धामुळे हा जन्म प्राप्त झालेला आहे. आणि सर्वोत्तमा काही मज भेटी देसी अशी प्रार्थना रामाजवळ केली. तेव्हा या प्रार्थनेचं म्हणजे जे परिपाक जो आहे त्यामधलं आपल्याला मिळणारं फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं आणि परमेश्वराशी एकरूपता प्राप्त व्हावी यासाठी सद्गुरूने आपल्यावर कृपा करावी. आणि ती सद्गुरूंनी कृपा नुसतीच ते करणार नाहीत जोपर्यंत आपण स्वतःची तयारी आपण 4 पावलं पुढे जाणार नाहीत. त्यासाठी या साधना पंचकमध्ये ही सगळी 40 सूत्रं सांगितलेली आहेत आणि त्या 40 सूत्राप्रमाणे आपण आपली साधना वाढवून अखंडपणे परमेश्वराच्या नामामध्ये चिंतनामध्ये त्याच्याच विषयामध्ये त्यांच्या कृपेची वाट पाहत आपण आपला प्रत्येक क्षण घालवला पाहिजे. त्यालाच इथे 40व्या याच्यात म्हणतात परब्रह्मात्मना स्थियताम. आणि म्हणून की परब्रह्माच्या ठिकाणी आपण स्थिर राहायला पाहिजे, स्थित राहायला पाहिजे. आणि असं झालं तर त्या स्वरूपाला आपण जर प्राप्त झालो तर पुन्हा या जन्ममृत्यूच्या संसार चक्रात अडकत नाही. म्हणून यथा नद्या सिंधमान समुद्रे अस्तम गच्छन्ति नामरूपे विहाय. जसं समुद्राला जेव्हा सगळ्या नद्या जाऊन मिळतात तेव्हा त्या नद्यांनी स्वतःचं नाव हे गंगा आहे, यमुना आहे, कावेरी आहे या सगळ्या नद्या जे मिळत नाहीत तोपर्यंत त्यांचं अस्तित्व आहे, तोपर्यंत त्यांना वेगवेगळी नावं आहेत, त्यांना वेगळं रूप आहे, त्यांचं महत्त्व वेगळं आहे. पण जेव्हा त्या नद्या सगळ्या समुद्राशी एकरूप होतात तेव्हा स्वतःचं अस्तित्व त्या सगळ्या विसरून जातात. म्हणून बळी आत्मनिवेदनी मुक्त झाला. आत्मनिवेदन करून बळीराजा मुक्त झाला. तशी आत्मनिवेदन भक्ती आपल्या सर्वांना साधावी म्हणून गंगा, गोदावरी, कृष्णा या नामरूपाचा अहंकारसुद्धा त्यांनी सोडून दिला आहे आणि उपाधिरहित त्या झालेल्या आहेत. आणि म्हणून त्यांना ते समुद्राचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तसंच आपल्यालासुद्धा हे सच्चिदानंद स्वरूप प्राप्त होण्यासाठी ब्रह्मज्ञानी होण्याची गरज आहे. आणि त्यालाच आपण विदेह कैवल्य असं म्हणतो. म्हणजे देहामध्ये असूनसुद्धा या मुक्तीचा अनुभव आपण घेऊ शकतो. आदी शंकराचार्य यांचं एक यूट्यूबवरचा व्हिडिओ मी पाहिला आणि त्या यूट्यूबच्या व्हिडिओचं कन्वर्ट केलं MP3मध्ये. आणि तो जो भाग आहे साधारणतः 8 मिनटाचा तो मी आपल्या ग्रुपमध्ये दिलेला आहे. तोसुद्धा आपण ऐकावा. त्यामध्ये अगदी थोडक्यामध्ये आदिशंकरांचं चरित्र अगदी 8च मिनटात दिलेलं आहे. 8व्या वर्षी घरातून बाहेर पडलेले शंकराचार्य पुढे 12 वर्ष नर्मदा काठी राहिले आणि त्याने अनेक श्लोकांची रचना, पंचकं वगैरे हे सगळी त्या ठिकाणी लिहिली. आणि हे शंकराचार्यांच्या या साधना पंचकम या 5 श्लोकांचं विवरण या ठिकाणी पूर्ण होतं आहे. आणि आता 6वा श्लोक जो आहे तो आपण पाहूया. काही अगदी 2-3 पुस्तकात मोजक्या प्रार्थना प्रीती नावाचं जे पांडुरंग शास्त्री आठवलेंचं जे पुस्तक आहे प्रार्थना प्रीती, अनेक स्तोत्रांचा संग्रह त्यामध्ये आहे. त्यामध्ये जे साधना पंचकम दिले त्यामध्ये हा 6वा श्लोक दिलेला आहे. आपले आचार्य किशोरजी व्यास यांनीसुद्धा साधना पंचकमावर जे प्रवचन दिलेलं आहे त्याचा यूट्यूब व्हिडिओ आहे. त्यामध्ये त्यांनी ह्या शेवटच्या श्लोकाचा उच्चार केलेला आहे. अगदी फार कमी ठिकाणी हा श्लोक आपल्याला पाहायला मिळतो. तो श्लोक असा आहे, यश्लोक पंचकम इदं पठते मनुष्यः. यश्लोक पंचकम इदं पठते मनुष्यः संचिंतयेत अनुदिनं स्थितराम उपेत्य तस्याशु संस्कृती दवानल तीव्रघोरः तापः प्रशांतिमुपयाति चितिप्रसादम. असा तो श्लोक शेवटचा आहे. यश्लोक पंचकमिदम म्हणजे हे 5 श्लोकांचं साधना पंचकम पठते मनुष्यः. जो मनुष्य याचं पठण करेल त्याला संचिंतयेत अनुदिनं स्थिरमाप उपेत्य. आणि मग त्याला याचा जो म्हणजे याच्यातनं ज्या साधना सांगितल्या आहेत त्यावर जो चिंतन करेल त्याला अनुदिनं स्थितराम उपेत्य त्याला ते
रोजच्या रोज ते अखंड असं चिंतन केलं तर त्याला ते प्राप्त होईल. आणि तस्याशु म्हणजे हे केल्यामुळे काय होईल तर संस्कृती दवान आलं म्हणजे हे जर वडमानलं आहे. संस्कृती म्हणजे या संसारामध्ये जे दुःखरूप आहे, दुःखानळे मी संतप्त देही, ही जी अवस्था आहे त्यामध्ये तीव्र घोर असं जरी आपलं पाप असेल, पूर्वकर्म असेल, तरीसुद्धा तापः प्रशांती उपयाती म्हणजे ते सगळ्याचं निराकरण या ठिकाणी होईल. आणि केव्हा होईल तर ते चितिप्रसादम, चिती म्हणजे आत्मज्ञानाचा प्रसाद, आत्मस्थितीमध्ये स्थिर राहणं, हा सद्गुरूंचा प्रसाद जेव्हा आपल्याला प्राप्त होईल तेव्हा आपल्या या पूर्वकर्माचा पूर्ण नाश होणार आहे. म्हणून जो मनुष्य या 5 श्लोकांचे पठण करतो आणि चित्त स्थिर ठेवून यांचे मनन करतो, त्यांचा संसाररूपी वणव्याचा ताप हा कितीही तीव्र असला, कितीही घोर असला, तरी भगवंताच्या आत्मप्रसादाने तो ताबडतोब नष्ट होऊन जाईल. अशा प्रकारचं म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्याला गॅरंटी शंकराचार्यांनी आपल्याला या शेवटच्या श्लोकामध्ये दिली आहे. इथे श्रीमद शंकराचार्य विरचितम साधन पंचकम संपूर्णम. तर या साधन पंचकम दिसायला एकदम लहान आहे, तर तरी पण त्याचा आशय एवढा मोठा आहे की अनेक ग्रंथ वाचत असताना आपल्याला हा स्पर्श होतो की अरे हेच तर आपल्याला शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या श्लोकाचं विवेचन जे आहे ते या ठिकाणी आपण थांबूया. शंकराचार्यांचं चरित्र, इतर ग्रंथ जे आहेत ते खरोखरच वाचनीय आहेत. हा एक पहिला ग्रंथ असा विशेष म्हणून आपण अभ्यास केला. आता यामुळे आता शंकराचार्यांच्या ग्रंथाचा अधिक अभ्यास करावा ही जरी आपल्याला इच्छा प्राप्त झाली तरी हे सगळं बोलणं जे आहे ते सत्कारणी लागलं असं मी समजतो. आपण या ठिकाणी थांबूया. आपण सर्वांनी, खरं म्हणजे मला संस्कृत भाषा काहीच येत नाही, पण जे काय 2-4 पुस्तकं आहेत घरामध्ये त्यांचा उपयोग घेऊन आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे बोलणं मी या ठिकाणी केलेलं आहे. अन्यथा आपण काहीच स्वतः करू शकत नाही. म्हणून त्यांची कृपा झाली आणि म्हणून इथपर्यंत आपण आलो. पुढील प्रवासातसुद्धा तेच आपल्याला मार्गदर्शन करतील. क्वचित घेता आडरान मार्गी लावतो तोय, वचनदेवी रामबाण कदा नभे अप्रमाण, निश्चयशी समान राम राम बोलणे. म्हणावा जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. हां.